नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या काही व्हिडिओपासून गणिताची सिरीज चालू केली आहे आणि गणितातील आज आपण तिसरा एक घटक आहे महत्त्वाचा सरासरी. हा जो घटक आहे हा जवळपास आपल्याला 4 ते 6 मार्कासाठी प्रत्येक परीक्षेला विचारण्यात येतो आणि हा महत्त्वाचा घटक देखील आहे. तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाचे जे काही प्रश्न उत्तर आपल्याला आलेले आहेत म्हणजे 2016, 2017, 2018 या तिन्ही वर्षी जेवढे काही सरळ सेवा पद्धतीमध्ये सरासरी या घटकावरती प्रश्न आले आहेत, आपण त्याची उत्तरं पाहणार आहोत आणि सरासरी नेमकं काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया सरासरी म्हणजे काय. तर पहा मित्रांनो, सरासरी म्हणजे काय? एकूण संख्या, जेवढ्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील, पहा एकूण संख्या म्हणजे आपल्याला उदाहरणात कितीही संख्या देऊया. पहा आपण 2, 8, 15, 19 आणि 10 ह्या ज्या संख्या आहेत म्हणजे एकूण जेवढ्या संख्या आहेत, तर पहा यामध्ये जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत, एकूण संख्यांची त्या एकूण संख्येची बेरीज त्याला भागिले असणार आहेत संख्या. एकूण संख्या किती आहेत तेवढे त्याला भाग द्यायचा आहे. तर पहा या उदाहरणामध्ये आपण काय आहे, 2 + 8 + 15 + 19 + 10. तर या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि याला संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे ह्याला 5 ने भाग द्यायचा आहे. तर पूर्ण संख्यांची बेरीज जी काही असेल आले तिला द्यायचं आहे 5 ने भाग, म्हणजे आपली सरासरी हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. याच पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत. तर पहा आपला प्रश्न पहिला असणार आहे. पहा प्रश्न पहिला, 27, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती आहे? पहा तुम्हाला उदाहरणात सांगितल्याप्रमाणे संख्या आलेल्या आहेत. पहा सरासरी आपल्याला काढायची कशी? सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज याला भागाकारात असणार आहेत एकूण संख्या. तर पहा मित्रांनो किती आहेत? पहिली आहे 27 + 36 + 45 + 54 + 63. याला भागाकारात किती संख्या आहेत? पहा 1, 2, 3, 4, 5 एकूण 5 संख्या आहेत. याला आपण बेरीज करून भाग देऊया. तर पहा बेरीज करायची, 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 ला 5 आला, हातचे 2 आले. पहा 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16 आणि 16 आणि 6 22 म्हणजेच 225 भागाकारात 5 ही जी आहे आपली ही सरासरी येणार आहे. पहा 5 1 5, 5 चोक 20, 4 उरले 2 आणि 5 5 25 म्हणजे 45 हे जे आहे हे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. या सर्व संख्यांची आपण बेरीज केली आहे आणि एकूण संख्येने त्याला भाग दिला आहे म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 45. म्हणजे सरासरी किती आहे? 45, पर्याय क्रमांक 2. तर पहा मित्रांनो प्रश्न दुसरा आहे. हा जो प्रश्न आहे हा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा यामध्ये पूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. पहा यामध्ये 9.13, 7.2/5, 3.3/5 आणि 2.2/3 याची आपल्याला सरासरी काढायची आहे. म्हणजे मित्रांनो प्रत्येकाची आपल्याला आधी बेरीज करावी लागणार आहे. तर पहा यामध्ये पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये आपण बेरीज करताना काय करायचं, ज्यांचा छेद सारखा आहे त्या संख्या घ्यायच्या, म्हणजे आपल्याला सोप्या पद्धतीने गट पाडून घ्यायचे आहेत. तर पहा गट पाडत असताना करायचं आहे काय आपल्याला, 9 1/3 अधिक सारखा छेद काय आहे 3 म्हणजेच 2 2/3 हा झाला आपला पहिला गट. याला अधिक दुसरा गट कोणता आहे पहा, 7.2/5 याला अधिक मध्ये आहे पहा 3.3/5 हा झाला आपला दुसरा गट. म्हणजे आपण छेद सारखे करून घेतले त्यासाठी आपल्याला सोपं जाईल. पहा 9 आणि 9 त्रिक 27 + 1 28, 28/3 याला अधिक आहे 3 दुने 6, 6 आणि 2 8 म्हणजे 8/3. त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे. हा झाला आपला पहिला गट. दुसऱ्या गटाचाही सोडून घेऊया. 7 5 35 आणि 2 37/5 अधिक 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 18/5 म्हणजे आपण. तर पहा आपल्याला सरळ सरळ याची मित्रांनो बेरीज करायची आहे. तर छेद जर समान असला तर आपल्याला दोन्हीपैकी एकच संख्या घ्यायची असते. म्हणजेच 28 अधिक 8 याला भागाकारात 3 अधिक 37 अधिक 18 याला भागाकारात असणार आहे 5. तर आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे. तर पहा काय येईल याचं उत्तर, 36/3. पहा 36/3 म्हणजे किती आलं, 12 अधिक या ठिकाणी पहा किती येणार आहे 55/5 म्हणजेच किती आलं 11. 12 अधिक 11 किती आलं उत्तर? उत्तर आलं पहा तात्पुरतं 23. म्हणजे या सर्वांची जी बेरीज आहे ती आहे 23 आणि याला आपल्याला भाग द्यायचा आहे पूर्ण संख्येने. म्हणजेच पहा 23 भागाकारात 4 म्हणजे 4 संख्या आहेत 1 2 3 आणि 4. तर आपल्याला
सोडवायचं आहे। पहा 4 पंचे 20, बाकी उरले 3। तर पहा 4 ने 3 ला भाग जात नाही म्हणून 0 घेऊन आपण पॉईंट देऊया, म्हणजे 4 7 28 उरले 2, म्हणजे परत एक 0 घेऊया आणि 4 5 20 म्हणजे 5.75। पहा पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे 5.75। 12 संख्यांची सरासरी किती आहे 20, त्यामध्ये 20 ही संख्या मिळवली असता सर्व संख्यांची सरासरी किती येणार आहे। पहा आपल्याला टोटल किती आहे तर 12 संख्या दिलेल्या आहेत आणि याची सरासरी किती दिली आहे आपल्याला 20 दिली आहे। त्यामध्ये अजून एक संख्या ऍड करायची आहे, ती करायची आहे 20 आणि ज्या बाकीचं उत्तर येणार आहे सर्व संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे। तर पहा संख्यांची आपण बेरीज करून घेऊया, संख्यांची बेरीज। सरासरी किती आहे 20, किती संख्यांची 12 म्हणजेच 12 गुणिले 20, उत्तर येणार आहे पहा 240। 240 सर्वांची बेरीज आली, ही किती 12 संख्यांची आली। त्यामध्ये अजून एक आपल्याला संख्या ऍड करायची आहे 20, याला अधिक 20 म्हणजेच किती झाली सर्व संख्यांची बेरीज झाली आपली 260 आणि सर्व संख्यांची आपल्याला सरासरी विचारली आहे। म्हणजे पहिल्या आपल्या 12 संख्या त्यामध्ये 20 ही एक ऍड केली म्हणजे आपल्या टोटल संख्या किती झाल्या, टोटल संख्या झाल्या 13, म्हणजेच 260 ही बेरीज आणि 13 संख्या त्याला भाग द्यायचा आहे। तर पहा 13 दुने 26 आणि 0 0 म्हणजेच उत्तर काय येणार आहे पहा मित्रांनो, उत्तर आलेलं आहे आपलं 20, पर्याय क्रमांक 3 20 हे उत्तर आलेलं आहे। 12 संख्यांची सरासरी 20, त्यामध्ये 20 अजून ऍड केली आणि सर्व संख्या झाल्या आपल्या 13, म्हणजेच 12 संख्यांची बेरीज झाली 240, त्यामध्ये 20 ऍड केल्यामुळे 260 झालं आणि त्याला भागाकारात आले 13, म्हणजेच 20 हे आपलं उत्तर आलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर पहा प्रश्न 4था आहे, 5 झाडांची उंची अनुक्रमे 3.25 मीटर, 2.27 मीटर, 2.5 मीटर आणि 3.43 मीटर, 2.15 मीटर एवढी आहे। तर प्रत्येक झाडाची सरासरी उंची आपल्याला काढायची आहे। तर पहा आपल्याला झाडांची अनुक्रमे उंची दिली आहे, आपण सर्वांची आधी बेरीज करून घेऊया। 3.25 अधिक 2.27 अधिक 2.50 अधिक 3.43 अधिक 2.15, याला भागाकारात किती येणार आहेत पहा, याला भाग जाणार आहे 1 2 3 4 5 ने, म्हणजे 5 संख्या आहेत। आपल्याला ह्या सर्वांची आधी बेरीज करून घ्यायची आहे। तर पहा या सर्वांची बेरीज येणार आहे 13.60, याला भागाकारात 5, म्हणजे आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे, आपलं उत्तर मिळणार आहे। म्हणजेच पहा 5 1 5, 5 2 10, 3 म्हणजेच 2.72 एवढं आपलं उत्तर येणार आहे। पहा पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे 2.72 मीटर, ही जी आहे झाडाची सरासरी उंची असणार आहे, पर्याय क्रमांक 4। तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये एवढंच पाहूया आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरच अजून जवळपास 4 ते 5 गणितं पाहणार आहोत सरासरीवर, म्हणजे हा आपला टॉपिक जो आहे तो पूर्णपणे कव्हर होणार आहे। तसं मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या नोट्स PDF नोट्स देखील तुम्हाला चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत। भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।